आणि आता आपण थेट जाणार आहोत दिल्लीमध्ये, कारण संसदेबाहेर जोरदार निदर्शनं सुरू करण्यात आलेली आहेत। काँग्रेस पार्टी जवाब दो असं म्हणत हे आंदोलन केलं जाते। एनडीएचे सगळे खासदार एकत्र जमलेले आहेत आणि हे एनडीएचे खासदार काँग्रेस पक्षालाच प्रश्न विचारत आहेत। राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी राहुल तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी राहुल गांधी हाय हाय। झारखंडमधला जो मुद्दा आहे, अर्थातच विद्यार्थ्यांवरती यावेळेला आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज, पाण्याचा मारा, यावरनं काही सवाल उपस्थित केले जात आहेत आणि त्यावरनं राहुल गांधी यांनाही प्रश्न विचारले जात आहेत। एकीकडे आपण बघतोय एनडीएचे खासदार इथे जोरदार पद्धतीने घोषणाबाजी करतायत, तर समोरच्या बाजूने काँग्रेसचे काही खासदार सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार घमासान आपल्याला पाहायला मिळते। आपण मधल्या भागात बघतोय सुरक्षा रक्षक हे उभे राहिलेले आहेत आणि या सुरक्षा रक्षकांच्या एका बाजूला आहेत ते एनडीएचे खासदार आणि दुसऱ्या बाजूला आहेत काँग्रेस समर्थक सगळे खासदार। एकीकडे हातामध्ये फलक घेत निदर्शनं केली जात आहेत। एनडीएचे खासदार हे पूर्ण तयारीनिशी आलेले आहेत। ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार काँग्रेसकडून सुद्धा अशाच पद्धतीने हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती। राम मंदिरातील चंदा चोरीपासून विद्यार्थ्यांवरील झालेला लाठीचार्ज असे मुद्दे यावेळी उपस्थित केले गेले।